मंडळी थांबा, जुलै महिना संपत आला आहे आणि हातात राहिलेत फक्त काही दिवस. जर तुम्ही NCMC कार्ड काढलं नसेल तर पुढच्या काही दिवसांमध्ये तुमची ST ची सवलत बंद होऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की हे कार्ड कोणासाठी आहे, हे कार्ड कोणी काढायचं, त्याचबरोबर हे कार्ड काढण्याची अंतिम तारीख म्हणजे शेवटची मुदत काय आहे आणि याचा फायदा कोण कोण घेऊ शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, सुरुवातीला थोडक्यात समजून घेऊया की हे कार्ड आहे तरी काय. NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, एक डिजिटल स्मार्ट कार्ड आहे जे ST महामंडळाने ST सेवांमध्ये, प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केला आहे. आतापर्यंत सवलतीच्या तिकिटासाठी वेगवेगळी कागदपत्र, ओळखपत्र, आधार कार्ड दाखवायला लागायचं, पण आता या कार्डमुळे ती संपूर्ण प्रक्रिया एका डिजिटल कार्डवर येणार आहे. हे कार्ड एकदा ॲक्टिवेट झालं की तुम्हाला प्रवासादरम्यान वेगवेगळी कागदपत्र सोबत बाळगण्याची काहीच गरज नाही. फक्त हे कार्ड दाखवायचं, जेणेकरून तुमचे पैसे देखील या कार्डमधूनच कट होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी घ्यायची नाही व प्रवास सुरळीत करायचा. त्याचबरोबर हे कार्ड कोणासाठी आहे, याचा फायदा नेमका कोणाला होतो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पुढीलपैकी सर्व प्रवासी वर्गांना याचा फायदा होऊ शकतो. सर्वात आधी येतं लाडक्या बहिणी, म्हणजे महाराष्ट्रातल्या महिला, 50% भाडे सवलत घेणाऱ्या महिला. त्याचबरोबर 65 ते 75 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक 50% सवलत. 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक म्हणजेच अमृत ज्येष्ठ नागरिक, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सवलतीचा पास किंवा सवलतीचे भाडे. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती, स्वातंत्र्य सैनिक आणि मान्यताप्राप्त पत्रकार. आता या प्रत्येक वर्गाबद्दल जरा सविस्तर बोलूया, म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल की तुम्ही किंवा तुमच्या घरातलं व्यक्ती कोण या योजनेमध्ये बसणार आहे का नाही. त्यावरून तुम्हाला कळेल की नेमकं या कार्डचा फायदा तुम्हाला होऊ शकेल का आणि हे कार्ड तुम्ही काढायला पाहिजे का. सर्वात आधी बोलूया महिला प्रवाशांसाठी. राज्यातील महिलांना ST प्रवासात तिकिटावर 50% सवलत दिली जाते. ही सवलत घेण्यासाठी आता NCMC कार्ड असणं अनिवार्य होणार आहे. म्हणजेच कार्ड नसेल तर सवलत मिळणार नाही आणि पूर्ण तिकीट भाडं भरावं लागेल. रोज कामासाठी, बाजारासाठी किंवा शाळेत मुलांना सोडायला ST ने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी हे कार्ड नसणं म्हणजे थेट खिशाला फटका बसणं. त्यामुळे राज्यातल्या प्रत्येक महिलेने हे कार्ड आवर्जून काढून घेतलं पाहिजे. शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलींपासून ते प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनी हे कार्ड आजच काढून घेतलं पाहिजे, कारण महिलांना यातून 50% सवलत मिळते. आता बोलूया 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिक. या वयोगटातल्या आजी आजोबांना ST तिकिटावर 50% सवलत मिळते. त्यांनाही ही सवलत मिळवण्यासाठी आता NCMC कार्ड जवळ असणं गरजेचं आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आजही जुन्या पद्धतीने ओळखपत्र दाखवून सवलत घेत असतील, पण आता ही पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. त्यामुळे वेळेत कार्ड काढून घेणं फायद्याचे ठरेल. घरातल्या तरुण मुलांनी आपल्या आई वडिलांचं हे काम स्वतः पुढाकार घेऊन करून घ्यावं. 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक म्हणजेच अमृत ज्येष्ठ नागरिक ही सगळ्यात मोठी सवलत आहे. या वयोगटातील नागरिकांना ST प्रवास पूर्णपणे मोफत आहे. पण ही मोफत सेवा घेण्यासाठी सुद्धा आता NCMC कार्ड बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे घरात जर 75 वयापेक्षा जास्त वय असलेले आई वडील, आजी आजोबा, काका काकू असतील तर त्यांचं कार्ड सर्वात आधी काढून घ्या,
कारण मुदत संपल्यानंतर कार्ड शिवाय त्यांना मोफत प्रवासाचा लाभ मिळणार नाही. आता बोलूया विद्यार्थ्यांसाठी. शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचा पास किंवा सवलतीचं भाडं मिळत असतं. या सवलतीचा लाभ अखंडपणे मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनाही NCMC कार्ड काढावं लागणार आहे. मात्र यासाठी काही अतिरिक्त कागदपत्र लागतात, ज्याबद्दल मी पुढे सविस्तर सांगणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष नुकतंच सुरू झालं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्ताच ही प्रक्रिया पूर्ण करून घेणं शहाणपणाचं लक्षण ठरेल. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती, दिव्यांग प्रवाशांना शासनाकडून विशेष सवलती दिल्या जातात. या सवलती सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात यासाठी त्यांनाही हे कार्ड काढणं फायद्याचं आहे. कार्ड असल्यामुळे प्रत्येक वेळी वेगळं प्रमाणपत्र दाखवण्याची काही सुद्धा गरज नाही. त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी देखील हे कार्ड काढून घ्यायला पाहिजे. तर मंडळी, बघितलं का, जवळपास प्रत्येक घरात कुणी ना कुणी या यादीत बसतच. त्यामुळे हा व्हिडिओ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तुमच्या कुटुंबातल्या आणि ओळखीच्या लोकांनाही व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचंही काम वेळेत होईल. कार्ड कुठं आणि कसं काढायचं? आता सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न गंभीर आहे, हे कार्ड नेमकं कुठं आणि कोणाकडून काढून घ्यायचं? तर मंडळी, हे कार्ड तुम्हाला तुमच्या गावातल्या ST डेपोमध्ये किंवा तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या ST डेपोमध्ये काढायला मिळणार आहे. राज्यभरात यासाठी 6,000हून जास्त वितरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत, जेणेकरून ग्रामीण आणि शहरी भागातल्या नागरिकांना सहजपणे कार्ड मिळू शकेल. त्यामुळे तुम्हाला लांबच्या शहरात जाण्याची काही सुद्धा गरज नाही. जवळच्या ST डेपोमध्येच काम होऊन जाईल आणि लवकरात लवकर कार्ड मिळणार आहे. शेवटच्या आठवड्यात गर्दी वाढणार आहे. आता जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा येणार असल्यामुळे आता गर्दी जास्तीत जास्त वाढणार. त्यामुळे लवकरात लवकर आजच जाऊन हे कार्ड काढून घ्या. हे कार्ड काढण्यासाठी किती शुल्क येतो, म्हणजेच हे कार्ड काढण्यासाठी किती पैसे भरावे लागतात? हे कार्ड काढण्यासाठी फक्त आणि फक्त 200 रुपये लागणार आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. हे कार्ड काढण्यासाठी फक्त आणि फक्त 200 रुपये लागतात. यापेक्षा जास्त पैसे कुणी मागत असेल तर सावध राहा, कारण शासनाने म्हणजेच मंत्र्यांनी स्वतः स्पष्टपणे इशारा दिला आहे की विहित शुल्कापेक्षा म्हणजे 200 रुपयेपेक्षा जास्त रक्कम आकारून घेणाऱ्या किंवा कार्ड विकणाऱ्या वितरण केंद्रावर कठोर कारवाई केली जाणार आहे आणि त्यांचा परवाना तात्काळ रद्द केला जाईल. त्यामुळे कुणी जास्त पैसे मागितले तर घाबरू नका, त्यांची तक्रार संबंधित व्यवस्थापकाकडे नक्की करा. आता प्रश्न समोर येतो की कार्ड घरी कधी येतं? कार्ड काढल्यानंतर म्हणजेच कार्ड अप्रूव्ह झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये तुमच्या पत्त्यावर हे कार्ड येणार आहे. जर तुमच्या पत्त्यावर आलं नाही तर काळजी करू नका. हे कार्ड तुमच्या गावातल्या ST डेपोमध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी हे कार्ड काढलेलं आहे त्यांच्याजवळ येऊन पोहोचणार आहे आणि तिथून हे कार्ड तुम्हाला घेता येईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. जुलै महिना जवळजवळच संपत आला आहे आणि कार्ड यायलाच 15-20 दिवस लागतात. म्हणजे जर तुम्ही आजच अर्ज केला तर कार्ड हातात यायला ऑगस्टचा पहिला आठवडा उजाडू शकतो. त्यामुळे जितका उशीर कराल तितकी सवलत बंद होण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी आत्ताच या क्षणी अर्ज करणं सगळ्यात शहाणपणाचं लक्षण ठरेल. कोणती कागदपत्रे लागतात? हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला पुढीलपैकी कागदपत्रे लागणार आहेत. पहिलं म्हणजे आधार कार्ड, दुसरं म्हणजे मोबाईल नंबर आणि तिसरं म्हणजे तुम्ही स्वतः. कार्ड काढण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष उपस्थित असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर आता आपण पाहूया, ज्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला ती गोष्ट आता समोर आली आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याची अंतिम मुदत. मंडळी, याची अंतिम मुदत 1 ऑगस्ट 2026 आहे. ही मुदत मी सांगत नाही, तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः जाहीर केली आहे. त्यांच्या माहितीनुसार
1 ऑगस्ट 2026 पासून ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी व इतर जे प्रवासी याचा लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी हे कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे। त्यामुळे आता लवकरात लवकर जाऊन आजच तुमचं NCMC कार्ड काढून घ्या। मंडळी, हा प्रश्न अनेकांच्या मनात असेल, जर मुदतीत कार्ड आलं नाही तर काय होईल? तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर सवलतीचा लाभ घेणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला, मग ती महिला असो किंवा ज्येष्ठ नागरिक, त्यांना कार्ड शिवाय पूर्ण भाडं भरावं लागेल। जर तुमच्या गावाला 100 रुपये तिकीट असेल आणि जर तुमच्याकडे हे कार्ड असेल तर फक्त आणि फक्त 50 रुपये द्यावे लागतील, आणि जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल तर तुम्हाला संपूर्ण तिकीट म्हणजेच 100 रुपये द्यावे लागतील। त्यामुळे आजच जाऊन हे कार्ड काढून घ्या, कारण 1 ऑगस्ट 2026 पासून हे कार्ड आता अंमलात म्हणजेच वापरात आणण्यात येणार आहे। कोणत्याही प्रकारची वाट पाहू नका, आजच जाऊन तुमचं किंवा तुमच्या आजी आजोबांचं व घरातल्या महिलांचं कार्ड आजच काढून घ्या। तर मंडळी, अशाच प्रकारच्या ताज्या व सरकारी अपडेटसाठी आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।